मोगाच्या वीक्षकांनो, जेजू दिता सुडका आणि आशीर्वाद या कार्यक्रमाक तुमका समेस्तांक हांव स्वागत करता। आम्ही फाटल्या दिसांत अनेक रितीच्या आशीर्वादां आम्ही जोडून आयल्या या कार्यक्रमा मुखांतर। आणि मस्त जाणांनी म्हाका सांगलें कोंकणी कार्यक्रम तुम्ही आरंभ केल्ले, भोव बरें जालें आनी आमकां देवाच्या उतरांत सडीत शिकोवंक एक अवकाश जालो म्हणून जायत्या जाणांनी म्हाका जे कडेन सांगलें। आनी खंडिसांनी हांवूय खुशी व्हरतां की ह्या कार्यक्रमा मुखांतर सगळेच वीक्षकांक देवाचे दराड बेसांव मेळून दित म्हणून आमी आरंभ करच्या पयलें आमी थोडे वेळ मागणें करया। मागण्या मुखांतर हे कार्यक्रम आमी आरंभ करया। सर्गेचे बाप्पा, जेजूच्या पवित्र नामान पवित्र आत्म्याच्या माजतेन आमी तुज्या पांतळ आयल्या। या वेळा खातीर आमी तुका आर्गां दिता, आमी तुका दिनवासतावन तुजी स्तुती करता। जेजू दिता सुडका आणि आशीर्वाद या कार्यक्रमा मुखांतर या समेस्त वीक्षकांचेर तुझे बेसवान तुवें ओतजे म्हणून तुवें लेगीत मागता। कोण सुडका मुखार पळोवन आसा आनी कोण आशीर्वाद मुखार पळोवन आसा ताच्या जिवितांत सुडका आनी आशीर्वाद तुवें ओतजे म्हणून तुवें लेगीत मागणें करता। बाप्पा, हर एकल्याचे दुखां तुवें पुसून काडचे सोम्या। हर एकल्याक ह्या कार्यक्रमा मुखांतर त्या जिविताक एक नवो भरवसो नवो उल्हास तुवें दिजे म्हणून आमी तुजे लेगीत मागणें करता। आमचे मागणें तुवें आयकल्या खातीर आमी तुका आर्ग दिता। सर मान सर महिमा तुज्या एकल्याच नांवा फावो करता बाप्पा, मागता जेजू क्रिस्ताच्या नांवान, आमेन। मोगाच्या भावांनो आनी भयणींनो, आज या म्हज्या उतराच्या ध्याना खातीर मातेवाचें शुभ वर्तमान 28 अवस्वार 16 ते 20 वळी, मॅथ्यू 28:16-20 हे उतार हांवें काडला। ह्या वेळार ह्या उतराचे आमी नियाळ करया। जेजू आपल्या 11 शिसांक दिश्टी पडटा। थंय 11 शिस गलिलया गेले आनी जेजून तांकां मेळोवंक सांगिल्ल्या दोंगरार येवन पावले। ताका पळयतच शिसांनी ताका नमस्कार केलो। तांचे भितरल्या थोड्यांक सो दुबव तवळ पर्यंत वचूंक नातलो। जेजू लागीं येवन तांचे लागीं उलोवन म्हणालो, सर्गी आनी संवसारी देवान म्हाका सर पदवी दिल्या, देखून वचा आनी समेस्त परजांचे शिस करा। बापाचे आनी पुताचे आनी पवित्र आत्म्याचे नांवी तांकां पवित्र स्नान दिया आनी हांवें तुमकां दिल्ल्यो सर आज्ञा पाळूंक तांकां शिकया आनी हांव सदांकाल संवसाराची अखेर पर्यंत तुमचे संगता आसतलो म्हूण उगडास दवरा। हांगासर 16 ते 20 उतरां आमी पळयता। ह्या उतरांनी आमी 10 विशय आमी नियाळ करूंक जातात। या 10 पॉयंट या उतरां मुखांतर आमकां नियाळ करूंक जाता। मोगाच्यानो, पयलें जावन आसा तेणे 11 शिस गलिलया गेले। थंयसर कितें सांगता? 11 शिस गलिलया गेले। लुकाच्या शुभ वर्तमानात 16 अवस्वार 12वी वळ अशें सांगता की जेजून सगळी रातभर मागणें करून 12 जाणां शिसांक ताणें वेंचून काडलेले। आनी मार्काचे शुभ वर्तमान 3 अवस्वार 14वी 15वी वळ सांगता 12 जाणां शिसांक आपणा संगता रावंक, आपल्या संगता सोलोवंक, आपल्या संगता बरी खबर प्रकट करूंक, देवसाराक धांवणोवंक, पेडसांक गुण करच्या खातीर, सेवा करच्या खातीर ताणें वेंचून काडिल्लो उद्देश आसलो म्हणून आमी थंयसर आमी पळयता। मोगाच्यानो, पूण हांगासर सांगता की हे उतार 16वें उतार 11 जाणां शिस गलिलया गेले म्हणून। तशें जाल्यार जेजून विसरले 12 जाणांक, आतां 12 जाणांतलो एकलो ना, 11 जाण मात्र आसात। आनीकल्या कितें जालें? आनीकलो जुदास म्हणून आमी जाणाव। जुदासान 30 नाण्या खातीर जेजू क्रिस्ताक ताणें विक्रीत केल्लें आमकां पळोवंक मेळटा। मातेवाचें शुभ वर्तमान 27 अवस्वार आमी थंयसर 1 तावन आमी वाचून गेल्यार थंयसर कसो तो कडेक 1 तावन 2 आमी पळयता। सकाळ जातच प्रधान याजकांनी आनी जुदेवाच्या मतबाऱ्यांनी जेजूक जिविसी मारसोक पूर्ण थाराव घेतलो। उपरांत तांणी ताका कोडोगल रोमी अधिपती पिलाताचे अधीन केलो। तवर ताका पराधीन केलो तो जुदास जेजूक मरणाचे फर्माण दिल्लें पळोवन आपल्या अंतस्करणाचे खांतवडून विरार जालो आनी रुपयाची 30 नाणी प्रधान याजकांक आनी मतबाऱ्यांक दिवन म्हूण पाठी व्हरून गेलो। तो म्हणालो, हांवें पाप धरलें
निरापराध रगत आम्ही विकृत केले पूण ते ताका जाप दिवन म्हणाले आमकां ते पळोवन वचूंक ना तूंच ते पळोवन घे तितर ताणे रुपयाची नाणी देवळांत उडयली आनी वचून गळपास घेतलो जुवांचे शुभ वर्तमान 13वा वसवार दुसरी वळंत आम्ही दुसरी आणि तिसरी वळींत आम्ही पळयता सैतानान या देवसारान जुदासाच्या मोतींत एदोडूस घाल्लें की जेजू क्रिस्ताक विकृत करूंक जाय आणि जुवांचे शुभ वर्तमान 13वा अवस्वार 25 आणि 20 आणि 26 वळ आम्ही पळयता केदारा जेजू क्रिस्तान दिलो उंडो ताणे घेतलो त्या वेळार देवसार ताच्या भितर घुसलो म्हणून आम्ही पळयता केदार आमच्या जिवितांत देवसाराक आम्ही अवकाश दिता मोगाचे न्हू देवसार आमच्या जिवितांत खरें करता एबेसकारां पत्र 4 अवस्वार 27वी वडी अशें सांगता की देवसाराक अवकाश तुम्ही दिनाकात म्हणून पण जुदासान देवसाराक आपल्या जिवितांत अवकाश दिल्लो आम्ही पळयता जायते पटी आमकां आनी कोण विकृत करतात या आम्ही आनी कोणाक आम्ही विकृत करता आमच्या जिवितांत जावच्या घडिता निमती थोडे पटी आमचे खाडीच तुटून वता मोगाचे न्हू पूण जेजू सांगता 3.5 वर्सां जेवलो सांगता न्हिदलो एकाच रुमान ते न्हिदले सांगता ते जेवले का तो वाटल्यांत जेजू सांगता ताणें सेवा केली आणि सगळे जेजू मोग तो साकलो तो मनीस 30 नाणयां खातीर क्रिस्ताक ताणें विकृत करचे आज आमी पळयता आज जायते जण पयशांच्या आशे निमती क्रिस्ताक विकृत करचे आमकां पळोवंक मेळटा मोगाचे न्हू कित्याक 1 तिमोथी पयलें पत्र 6 अवस्वार 10वी वळ अशें सांगता की पयशांची आशा जावन आसा हर एक वायटाचें मूळ आणि त्या वरवीं जायते जणांनी आपल्या भावार्थ होगडायला म्हणून आमकां पळोवंक आमकां मेळटा मोगाचे न्हू तशें जाल्यार पळय जुदासान 30 रुपयाच्या नाणया खातीर जेजू क्रिस्ताक विकृत केलें आज आनी हांव आनी तूं 7 जाणां आसल्यारी थोडे पटी 7 आमी स्विकार करूंक आमी तयार आसना आमी पळयता संवसाराचो लाभ जर जेजूक आमी स्विकार केलें जाल्यार जेजूच्या उतरा प्रकार हांव जिवंक सुरू केलें जाल्यार कोणी म्हाका स्वीकार करतेत कोण म्हजो मोग करतेत ती म्हाका सांगतेत गी ती म्हाका सोण घालतेत गी ती म्हजे सांगाता येतेत गी ती म्हाका नेगार करतेत गी येदो पर्यंत ताणी दिल्ली ती मजत ती आनी मुखार म्हाका दितेत गी असली भिरांत आमच्या काळजांत असल्या निमती आमी कितें करता जेजू क्रिस्ता सांगता आमी जिवंक आमी फुडें सरना पळया एक वीक मनशाक एक उणेपण आसलेल्या एका मनशाक जुदवांच्या मतबारांनी धरलें पयशांची आशा ताका दाखयली तांकां क्रिस्त जाय आसलो आमी थंयसर पळयता पूण आमी आतां वाचलेलें उतार माथेवाचें शुभ वर्तमान 27वा अवस्वार 1 ते 5 उतरां पर्यंत आमी पळयल्यार जेजू क्रुसार मारलेली संगत कळी जाल्लो जुदास ताका एक रितीचो पश्चाताप उपजाता ताणें केल्ली चूक म्हूण ताका भोगता आनी तो त्या जुदेवाच्या मतबारा लागीं प्रधान याजका लागीं तो वेता आनी हांवें निरापराधी रगत विकृत केलें म्हणून तो सांगता आनी त्या वेळार ते याजक कितें म्हणटात आमकां ते पडून वचोंक ना आमकां ते पडून वचोंक ना एक वीक्षकांनो मोगाच्या वीक्षकांतून एक संगत हांवें तुमी जाणा जावंक जाय एक सत हांवें तुवें जावंक जाय आमच्या पातकाचे लेख आमींत दिवंक जाय आमच्या पातकाचे लेख दिवंक आमच्या मोगाची आमची या कोणी इष्ट मंत्रा या कोणी सैरीधरी येनात मोगाचे न्हू आमच्या लेखाचे आमच्या जरतेचे जावच्या टायमार आमच्या पातकाचे लेख दिवच्या खातीर हांवें तुमीच उबे रावंक आसा देवाच्या त्या न्यायासना मुखार मोगाचे न्हू हांगासर पळयात आमी पळयता ते हेच्या कितें म्हणटे आसात बेपारवा करते आसात जुदास आसो अक्रेक ता खंय तवनी बुरवोसो मेळना खंय तवनी ताका बुजवण मेळोंक ना जर ताणें पाताक पश्चाताप पावल्या निमती ह्या जाकांनी ताका बुजवण दिल्ली तर तो पाताक रडोन एक नवे जिवीत आराम करतो गी कोण ना पूण प्रधान याजकांनी जुदेवाच्या मतबारांनी ताका नेगार केलो ताका इन्कार केलो ताका तिरस्कार केलो आनी त्या दुखी निमती ताणें गळपास करून तो मेलो आनी ससनाच्या उज्याक गेलो म्हूण आमी पळयता कित्याक धर्मदूताचे कृत्य 1 अवस्वार 26 ओड सांगता जुदासान विकृत कर्ण ताणें विंसून काडून गेल्ल्या जाग्या खातीर अन्यकल्याक आमी विंसून काडूंक जाय तशें
त्या जाग्याक वचोंक जुदासानंत विसरून काढले हांवें ते एमकोडाक वचोंक जाय म्हणून. देवान ताका एमकोडाक धाडूंक ना, ताणें ती वाट विसरून काडली. आमी धर्मदूताची द्वितीय नियम आमी पळयता 11 वस्वार 20:6 20:8 वडी पर्यंत आणि द्वितीय नियम 30 अवस्वार 30 चॅप्टर आमी 15 ते 19 वडी पर्यंत आमकां पळोवंक मेळटा की आशीर्वाद आनी शिराप जिवीत आनी मरण हांवें तुमच्या मुखार दवरला. तुमकां खंयचे जाय तुमी विसरून काढात. तुम्ही जिवच्या खातीर आशीर्वादच जिवीतच तुम्ही विसरून काढा म्हणून देवान ते सांगचे आमकां पळोवंक मेळटा. मोगचनो आज जिवीत आनी आशीर्वाद, जिवीत आनी मरण, आशीर्वाद आनी शिराप हे दोन संगती आमच्या मुखार देवान दवरल्यात. आमी विसरून काडूंक जाय कितें आमकां जाय की म्हणून. आमकां सर्ग जाय गे कोण जाय गे आमी हांगासर जाणा जावन आमी विसरून काडूंक जाय. तशें जाल्यार ह्या संवसारांत आमचे म्हणल्यार कोणूच ना. मोगचनो आमची संगत अखेर पर्यंत रावसो तो एकलो जावन आसा सोमी जेजू ख्रिस्त. त्या वरवीं आमी हांगासर पळयता माथेवाचें शुभ वर्तमान 28 अवस्वरांत 16 वड तशें सांगता की तेणे 11 शिस गलिलियाक गेले. आता 11 जण मात्र आसात आणि दुसरो विषय थंयसर सांगता शेंगी 16व्या वळींत आणि जेजून तांकां मेळोवंक सांगलेल्या दोंगरार येवन पावले. पळया तांकां कुशेल्ले दोंगराक ते वचनांत. या गलिलियान जायते दोंगर आसले जावंक पुरो, जेजून सांगलेल्या त्या एका दोंगराक मात ते वचून पावती आसात. अर्थ कालेंगी म्हळ्यार देवाक आमी आराधन करूंक हर एक जागे विसूंक आमी साधना. देवान ताका आराधन करूंक ताणेंच एक जागो आमकां दिला आनी त्या जाग्याचेर आमी ताका आराधन करूंक जाय. सत्र तुमकां सांगचे जाल्यार जेजू ख्रिस्त देव सर्वव्यापी जावन आसा. जेरेमिया 23 अवस्वार 26 वडीत अशें सांगता की हर एक संगती ताज्या मुखार सोडवून दवरल्यात आणि 139 किर्तनांत आमी 1 ते 12 वड पर्यंत पळयता हर एक संगती ताज्या मुखार सोडवून आसात. आमी उठचे बसचे नसचे न्हावचे हर एक ताका ते दिसून आसा म्हणून त्या उतरांत आमी पळयता. तशें जाल्यार मोगचनो अनेक उतर तुमकां सावकाश येता. उत्पत्ती ग्रंथांत 22 अवस्वार 1 ते 14 वडी पर्यंत आमी पळयता पयलो आनी दुसरी वळ अशें सांगता की थंयसर हे संगती जाल्ल्या उपरांत अब्रामाक देव सांगता आसा. अब्रामाची परीक्षा देवान केली खंय आनी अब्रामाक देव सांगता आसा तुवें मोरिया देशाक वचोंक जाय. थंय आसलेले एका दोंगरार हांवें सांगचें ते एका दोंगरार तुवें वचून तुज्या एकल्याच पुताक जिवें बलिदान जावन जिवंत बलिदान जावन एक उज्याचें बलिदान जावन तुवें म्हाका तें समर्पित करूंक जाय म्हूण देव ताका सांगचें आमी पळयता. मोगचनो तशें जाल्यार देवान म्हाका तुका सतान आनी आत्म्यान आराधन करूंक एक जागो तयार करून दवरला. एक पवित्र सभा. पवित्र सभा म्हळ्यार खट्टाणा न्ही, बिल्डींग न्ही, चर्च म्हळ्यार बिल्डींग न्ही. आपोस्तलाची कृत्यां 17 अवस्वार 26 वळींत आमी हांव तुमचे लागीं वाचूंक येता. आपोस्तलाची कृत्यां धर्मदूताची कृत्यां 17 अवस्वार 26 वळ आमी वाचया. तशें सांगता हो संसार आनी तांतू आसलेल्यो सोर वस्तू रचलेलो देव सर्गा संवसाराचो धनी जाल्ले निमती मनशांनी बांदलेल्या देवळांनी वस्ती करिना. देवाचे उतर कितें सांगता सर्गा संवसाराचो देव धनी मनशांनी बांदलेल्या देवळांनी तो वस्ती करिना. चर्च म्हळ्यार सभा म्हणून जावन आसा. सभा म्हळ्यार या चर्च म्हळ्यार अर्थ कितें बाचाव जाल्ल्या लोकांचो जोमो. ते दोग तेग जावंक पुरो. या ताजे सरीत लोक सांगता मेळटना बचाव जाल्ल्या लोकांक एक सभा म्हणून सांगतात. सभा म्हळ्यार या पवित्र सभा म्हळ्यार बचाव जाल्ल्या लोकांचो जोमो. एक बिल्डींग न्ही, एक बांदप न्ही. मोगचनो तशेंच जेजून सांगलेलें कितें जावन आसा माथेवाच्या शुभ वर्तमानांत 16व्या अवस्वारांत 18व्या 19व्या जेजू कितें सांगता आसा म्हजी धर्म सभा ह्या कडपाचेर हांव बांदतलो. पाताळाचे दरवट्टे तिचे जैत वचनान जेजून आपली धर्म सभा जेजू म्हणल्या कडपाचेर ताणें बांदून हाडल्या. मोगचनो जेजू म्हणलें कडप ते हालचेत असलें कडप न्ही, ते शाश्वत कडप जावन आसा. तर जेजू म्हणल्या कडपाचेर ताची धर्म सभा ताणें बांदल्या निमती येतो परस
दर जेजूची पोळी सभा नाश करून सैतान जायत्या रीतीने प्रयत्न केलाय. संसार या चर्च पेंतेकोस्ताची जेजूची धर्मसभा आरंभ झाली की त्या दिसापर्यंत पण सैतानान कितेंच करूंक नाश करूंक जावना. सभा वाडोवन आयिल्ली आमकां पळोवंक मेळटा मोगाच्या भावना भयणीनो. तशें जाल्यार आमी बाचाव जाल्ल्या लोकांनी आराधन करचो जागो या बाचाव जाल्ल्या लोकांच्या जम्याक सांगचे जावन आसा की एक सभा म्हणून. आनी पळया दुसरे जावन हांगासर पयले ते 11 गलिले गेले. दुसरे जेजून तांकां मेळोवंक सांगलेल्या दोंगरार येवन पावले. तिसरे हांगासर आमी पळयता 17व्या वळीन मातेवाच्या शुभवर्तमान 28व्या अवस्वरांत 17व्या वळीन आमी पळयता ताका पळयता शिसांनी ताका नमस्कार केलो. ताका पळयता शिसांनी कितें केलें? नमस्कार केलें काय वय. कित्याक म्हळ्यार जेजू आराधनाक स्तुतेक महिमेक योग्य जाल्लो एकलोच तो देव जावन आसा. आमी पळयता निर्गमनाच्या बुकांत 20व्या अवस्वरांत 1 जावन 17वी वळी पर्यंत थंयसर 10 उपदेश आसात. तातूंत पयलो उपदेश सांगता निर्गमनाचो बूक 20वा अवस्वर 1 जावन 3 उतार. आमी पयलो उपदेश पळयता म्हज्या शिवाय तुका दुसरे देव आसोंक नजो नाहीतर एका निजा देवाक मान दे म्हणून आमी पळयता. तशें जावन देवाचे उपदेश पयलो अशें सांगता एका निजा देवाक मान दी. या म्हज्या शिवाय तुका दुसरो देव आसोंक नजो. देव त्रिएक देव सोड न्हू आनी कनाकी आमी आराधन करूंक नजो. खंयच त्रिएक देव सोड न्हू. बाप पूत पवित्र सोड न्हू. कोणूच आराधनाक योग्य न्ही. खंयच्याय मनशाक आमी आराधन आमी करूंक नजो मोगाच्या न्हू. पळया तुमकां एक उतार सांगता धर्मदूताचे कृत्यांत 14वा अवस्वर आमी 8 ते 15 वळी पर्यंत आमी वाचल्यार हांगा आमकां सर एक सत कळीत जाता. धर्मदूताचे कृत्य 14वा अवस्वर 8 ते 15. लिस्त्रांत एक पांगळो मनीस बसून आसलो. तो जल्मातावनूच तोंटो जाल्ल्या निमती तो केदीन सोलूंक नातुरलो. अशें बसून आसता पावलाच्या उतरांक तो कान दिवन आसलो. पावलान ताका पळयलो आनी गुंचवचे सारको ताका भावार्थ आसा म्हणून समजून व्हडल्या तणान ताचे लागीं म्हळें तुज्या पांयांचेर नीट उबो राव. तोवर तो तोंटो सट्टकन उठलो आनी सोलूंक लागलो. पावलान केलें ते लोकांच्या जम्यान पळयतस ताणी आपल्या लिकावणी भाशेन बोब मार म्हणे देवस मनशाच्या रुपार आमच्या मदें देऊन आयल्यात आनी बारनाबासाक ते जेवूस म्हणाले. आनी पावलो मुखेल भाशणकार देखून ताका एर्मेस म्हूण आपय लागले. आनी शार समकर आसलेल्या जेवूस देवाच्या देवळांत पुजा करतलो तो याजक सहित फुलांचे हार घेवन नेटेलेले पाळे घेवन दरवाट्या सरशी आयलो. तो आनी लोक संगता मेळून धर्मदूतांक यज्ञ भेटोवच्यार असले. पूण बारनाबासान आनी पावलान ही खबर ऐकून पळया ही परत्यान तुमकां सांगता हे उतार 14 आनी 15 वळींत आमी पळयता एक्ट्स ऑफ अपोस्टल चॅप्टर 14 and 15 उतार 14 उतार आमी पळयता. पूण बारनाबासान आनी पावलान ही खबर ऐकून आपली अंगवस्तुरां पिंजली आनी लोकांच्या जम्यामध्ये प्रवेशून ते बोब गलीत धांवले आनी म्हणाले इश्टानो तुमी कितें म्हूण अशें करूंक पुणे सरल्यात. आमी तुमचे बरेचसे मनीस पूण ह्या कुड्या देवांक पाठ करणं अंतरड पृथ्वी दर्यो आनी तांतूं आसा ते सर आसलेल्या जिवंत देवा ते तुमी परत जाय म्हणली सुवार्थ घेवन आमी आयल्या. पळया कितलें ब्युटिफूल उतार. पाऊल जावंक पुरो धर्मदूत जावंक पुरो या खंयचेय जेजूची सुवार्थ प्रगट करतले शिस्त जावंक पुरो हे सगळे जेजूच्या उल्याक पाळ दिवन ताका विधेय जावन सुवार्थ ते प्रगट करूंक ते आयलेले मनीस साधारण मनीस. आज मनशांनी कितें केलें म्हळ्यार कोणा खंयच्या देवाक ते प्रगट करतात त्या देवाक तांणी सांडले आनी कोण सुवार्थ प्रगट करूंक आयले तांकां आराधन करूंक सुरू केलें. तांचे लागीं मागणें करूंक सुरू केलें. तांकां मान करूंक सुरू केलें. देवाचो तर सांगता निर्गमनाचो बूक 20वा अवस्वर 1 जावन 3 म्हज्या शिवाय तुका दुसरे देव आसोंक नजो नाहीतर देव अशें सांगता पयलो उपदेश एका निजा देवाक मान दी. आज आमी कितें करता जेजूक मात्र आराधन करता गी त्रिएक देवाक मात्र आमी आराधन करता गी येता ह्या भायर आनी खंयच्या की आमी आराधन करता आमची आमी तपासणी करया. धर्मदूताची कृत्या 10व्या अवस्वरांत कर्नेलियाच्या घरा देवाच्या दर्शनाक खाल जावन
पेद्रू गेलो आणि पेद्रू गेल्या वेळार कर्नेल कितें करता पळया आमी धर्माचे कृत्य 10 वस्वर 25 आणि 20 आणि 6 वळींत आमी पळयता पेद्रू घराच्या उंबराशी पावताच कर्नेल ताका मुखार येवन भेटलो आणि सरपडून पायांक पडलो पूण पेद्रून ताका उठयलो ताणे म्हळें उठ हांव एक मनीस. कितले ब्युटिफूल वता. पेद्रू कितें सांगता ते पायांक पडचे त्या कर्नेलाक. कर्नेल देवाचे उतर नेना तो पेद्रूच्या पायांक पडट्या पण पेद्रू सांगता म्हज्या पायांक पडनाका म्हाका आराधन करी नाका म्हाका नमस्कार करी नाका हांव तुज्या भशेन मनीस देवाक मात्र आराधन कर देवाक मात्र नमस्कार कर म्हणचे आम्ही या उतरा मुखांत आम्ही पळयता. आनी एक उतार तुमच्या खातीर वाचूंक हांव आशेता मोगाचे न्हू. आमी हांगा उगड्यापणाच्या बुकांत आमी 19व्या अवस्वरांत आमी 10व्या वळींत आमी पळयता. उगड्यापणाचो बूक 19वा अवस्वर 10वी वळ. तितल्यार ताका आराधन करूंक म्हूण हांव दिंब्यांनी पडलो पूण ताणें म्हाका म्हळें ना तशें करी नाका हांवूय तुजे बरीस आनी तुज्या भावां बरी जेजूक साक्ष दितलो एक सेवक देवाक मात्र आराधन कर. जे कोण जेजूक साक्ष दितात ते प्रवाद्यांक प्रेरण दिल्ल्या आत्म्यान साक्ष दितात म्हणून दाखयतात. पळया हांगा देवदूताकी आराधन करते आसा आपणाक दर्शन दिल्ल्या देवदूताक हांगा जो आराधन करतना देवदूत आडोवन सांगता म्हाका आराधन करी नाका हांव देवाची एक रचना हांव देवाची एक सृष्टी देवाक मात्र आराधन कर देव मात्र एकलोसो योग्य जावन आसा. उगड्यापणाच्या बुकांत आमी 22व्या अवस्वरांत परत्यान आमी पळयता मोगाच्यानो हांगासर 8वी वळ 9वी वळ आमी पळयता. हांवें जुवावन ह्यो सगळ्यो संगती आयकल्यो आनी पळयल्यो आनी त्यो आयकतस आनी पळयतस त्यो म्हाका दाखयल्यो देवदूताक आराधन करचे खातीर हांव ताच्या पांयांक पडलो पूण ताणें म्हाका म्हळें तशें करी नाका उठ तुजे सवे आनी तुज्या प्रवादी भावा सवे ह्या पुस्तकाची उतरां पाळटले सवे हांव एक सेवक मात्र देवाक मात्र आराधन कर. देवदूत कितें सांगता आसा म्हाका आराधन करी नाका ते जिव्या देवाक मात्र तू आराधन करण म्हणून सांगचे आमकां पळोवंक मेळटा मोगाच्यानो. तशें जाल्यार आज हांवें तुवें कोणाक आराधन करूंक जाय जिव्या देवाक आमी आराधन करूंक जाय. खंयचोय मनीस आराधनाक योग्य न्ही मोगाच्यानो. खंयच्याय मनशाक आमी देवाचेर निसड मोग करूंक नजो देवाचेर निसड मान करूंक नजो. देवान एक उतार सांगला मार्काच्या शुभ वर्तमानांत 10व्या अवस्वरांत 20 आणि 9 वळींत आनी 31 वळींत आमी पळयता सगळ्या तुज्या काळजान सगळ्या तुज्या मनान सरस परस तुवें मोग करूंक जाय. सगळ्याचेर निसड आमच्या आवयचेर कितें आमच्या बापायचेर न्ही आमच्या भावाचेर न्ही आमच्या भयणीचेर न्ही आमच्या कामाचेर न्ही आमच्या बिझनेसचेर न्ही व्यवहाराचेर न्ही हर एकाचेर निसड मोग आमच्या देवा स्वामी मोग करूंक जाय मोगाचें. तो एकलो मात्र आमच्या स्तुतेक मानाक योग्य जालो देव. देवाचे उतर सांगता माथ्याच्या शुभ वर्तमानांत 10व्या अवस्वरांत 30 आणि 7 वळींत 30 आणि 9 वळी पर्यंत आमी थंयसर पळयता म्हजेर निसड आपल्या भावासो आपल्या आवयसो आपल्या बापायसो आपल्या दुवेसो या आपल्या भुरग्यासो कोण सोड कोण मोग करता तो म्हजो शिष्य हांव योग्य न्ही म्हणून सांगचे आमी पळयता मोगाच्यानो. जेजूचे निसड आमी खंयच्याय व्यक्तीचो मोग करूंक न्ही खंयच्याय व्यक्तीक आमी आराधन करचे न्ही. तो एकलो मात्र आराधनाक स्तुतेक मान महिमेक योग्य जालो देव तो. पळया उगड्यापणाच्या बुकांत 4थो अवस्वर खंयच्या रितीन 5वो अवस्वर आनी 4थ्या अवस्वरांत आमकां पळोवंक मेळटा मोगाचेनो खंयच्या रितीन शेडयेक आनी बापाक आराधन करतात म्हणून आमकां थंयसर आमकां पळोवंक मेळटा मोगाचेनो. हांव 4थो अवस्वर उगड्यापणाच्या बुकांत हांव 6वी वळींतल्यान वाचूंक आशेता. सिंहासना भोंवतणीची धर्म स्फटिका सारकी नितळ आरशाचो दर्योचे जाल्ले बरी तळतळताळी. सिंहासनाचे मोदेगात आनी सिंहासनाचे भोंवतणी 4 जिव्यो असल्यो. तांकां मुखल्यान आनी पाटल्यान बर्ण दोळे असले. पयली जिवी सिमा बरी दुसरी एक पाड्या बरी दिसताली. तिसरे जिवीक मनशा सारखे तोंड असले आणि 4थी जिवी उपताल्या गरुडा बरी दिसताली. ते 4 जिव्या मध्ये हर एक जिवीक 6 पाकाटे असले. भितरल्यान आनी भायल्यान सगळे दोळे असले. दीस रात म्हणले बरी कळनासतना त्यो जिव्यो गायताल्यो पवित्र 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 सर पदवीदार सर सरस्पर देव जो आसलो जो आसा जो येवसो आसा. सिंहासनार बसलेल्याक म्हणजे सस्ताक जियेतल्याक त्यो जिव्यो महिमा मान आनी आर्गां दिता आसतना ते 26 मनगडे सिंहासना उजीर सरपडून सस्ताक जियेतल्याक आराधन करतले
आपले कुरो शिरसने उजेड दवरन ते म्हणताले सरस्परा आमच्या देवा तुका फावो महिमा मान आणि पदवी तुवे सर्व वस्तू रचल्याय तुझेच इच्छेन त्यो झाल्यात आणि अस्तित्वात आयल्यात हांगासर पळयता हांव देवाक बापाक त्या सगळ्यांनी आराधन करचे आमकां पळयता हांव 5व्या वस्वरांत 9 वळींत पळयता हांव ते सगळे एक नवे गीत गावन म्हणाले कोवळो घेवंक आणि ताच्यो मोरी पडोवंक तुळस योग कित्याक तुका दिवशी मारलो आणि तुझ्या रक्तान सर कुडिया देसा बसा आणि जनांगांत देवाक जण तुवें मोला घेतले तांचे वरवीं आमच्या देवाची याजकी सेवा करूंक एक राळ गरणे घडले त्या गरण्याचे पृथ्वेचेर रास चलयतले हांव आनीकय पळोवन असताना म्हाका आयकलो लेख मेकना त्या तितल्या देवदूत सोदतालो सिंहासनाचे त्या 4 जिव्यांचे आणि मलगड्यांचे भोंवतणी रावून व्हडल्या ताळान ते म्हणाले जिवेशी मारलेले ते शेडयेक फावोसर पदवी तसेच ग्रेस्त काय जाणवाय बोल मान महिमा आणि स्तुती आणि सर्गी संसारी आणि पाताळी आणि दर्यात असलेली म्हणजे सर्गे सृष्टीचे रचना अशा म्हणताली ते आम्ही ऐकले सिंहासनार बसलेल्या आणि शेडयेक जावं ओगळाप मान महिमा आणि पदवी सस्ताच्या सस्ताक तेव्हा त्यो 4 जिव्यो आमेन म्हणून जाप दितल्यो आणि मलगडे सरपडो नमस्कार करताले वै मगचनो आम्ही आज मातबाच्या शुभवर्तमानांत 28व्या अवस्वरांत 16 ते 20 वळींत असलेल्या 10 संगतीपैकी 3 संगती याकडे नियाड केल्यात पहिले तेणे इकरा शिस गलिलियाक गेले इकरा कित्याक गे म्हणून आम्ही आज नियाड केलो दुसरे आणि जेजून तांकां मेळोवंक सांगलेल्या दोंगरार येवन ते पावले आणि तिसरे ताका पळयत शिसांनी ताका नमस्कार केलो 3 संगती आज आम्ही जाणा जाल्या पहिले इकरा कित्याक शिस गलिलिया गेले आणि जेजून ताका मेळोवंक सांगले दोंगराक ते पावले तिसरे जावन आम्ही वसले की ताका पळयत शिसांनी ताका नमस्कार केलो कित्याक म्हळ्यार नमस्काराक योग सुतेक योग मान महिमेक योग्य तो एकलो मात्र जावन आसा त्या तिर्यक देवाक सगळी मान आणि आराधन फावो मोगचनो आज आम्ही एक निर्धार करूया एका निजा देवाक मान दे म्हणून एक पहिले उपदेश आमकां सांगता त्या उपदेशाचा कल्ती मान घालणं त्या एका निजा देवाक मात्र मान देऊया त्या एका निजा देवाक मात्र आराधन करूया त्या एका निजा देवाची मात्र स्तुती आम्ही करूया मोगचनो पळया आम्ही मोरिये मायेच्या विषयात आम्ही पळयत असताना लुकाच्या बुकांत कशी ती देवाक स्तुती करता म्हणून आमकां पळोवंक मेळटा लुकाचे बुक पहिलो अवस्वर 40 आणि 100 वळींत मोरी माय जिजूक बापाक आराधन कर स्तुती करची आमी पळयता तवळ मोरी म्हणू लागली म्हजो जीव सरस्पराची ओडवीक घाता म्हजो आत्मो देवा म्हज्या तारकोतय संतोषान उडता कित्याक आपले किरकोळ चरण दासीचेर ताणे दया दिश्ट घाली देखून ह्या पुढा सर संतती म्हाका सदैव म्हणून पसरतल्यो कित्याक शक्तिमंतान म्हजे पासत विचित्र कामां केल्यात भगवंताचे नाव आपल्या भियेतल्यांचे दाखयता तो काकुळतो संततेतावन संतते पर्यंत आपल्या बावल्यान ताणे बोळ दाखयला आपल्या काळजांत वडपण चिंतलेल्या गरव्यांक ताणे दुस्पटायल्यात पोतवेरांक ऊस आसना तावन ताणे सकला गेल्यात आणि किरकोळांक ऊस उबारल्यात बुकेल्यांक ताणे बऱ्या वस्तूंनी भरल्यात आणि ग्रेस्तांक रित्या हातांनी पाटी नडल्यात आमच्या पूर्वजांक दिल्ले बसवणेक ताणे पाडो दिलो आणि इस्रायलाक आपल्या साकराक तो आधार देऊन आयलो उगड्यास ताणे दवरून दाखयली दया अब्रामाक आणि ताचे संततेक सदांकाळ पळया मोरी बापाची स्तुती करते असा हांगासर आपणा कसते म्हणटा किरकोळ चरण दासीचेर ताणे दया दाखयली म्हणून ताणे सांगचे आमी पळयता आमी मोरये भशेन आमी त्या बापाक त्या पुताक जेजू क्रिस्ताक आनी पवित्रात्म्याक आमी स्तुती मान आनी महिमा करया मोगचनो कित्याक पयलो उपदेश सांगता एका निजा देवाक मान दी म्हजे शिवाय तुका दुसरे देव आसोंक नजो म्हण देवाचो उपदेश पयलो उपदेश सांगता आमी पयले आमी उपदेश आमी जाणा जावंक जाय मोगचनो उतर आमी जाणा जावंक जाय कित्याक देवाचे उतर सांगता जुवांचे शुभ वर्तमान 8वा अवस्वार 30 आणि 1 आणि 30 आणि 2 वळींत अशें सांगता की सत तुमी जाणा जातल्यात सत तुका सुडका दितले आमी सत जाणा जायचे जाल्यार उतार आमी वाचोंक जाय उतार आमी नियाळ करूंक जाय उतार आमी आयकोंक जाय तेन्ना आमी सत जाता सत जाणा जाता कित्याक सत आमी जाणा जाता फुडकिरे संगतींतल्यान आमकां सुडका मेळटा तशें जाल्यार ह्या घडी आमकां समेच्या हातांत आमी समर्पण दिवया मातबाचे शुभ वर्तमान 28वा अवस्वर 16 आणि 17 वळींत 3 संगती स्वामी नियाळ कडे ह्या घडी पहिले इकराशीस गलिलिया गेले दुसरे जेजू सांगले दोंगराक ते पावले तिसरे जावन जेजूक पळयत आसतना ताका नमस्कार केलो आराधन ताचे केले आमकां आमी समर्पण दिवया
जुदासान होगडायलो, जुदासान आपणे आपोवणे होगडायले, अवकाशाने होगडायलो. आज म्हाका तुका अवकाश आसा, आमी अवकाश होगडोवचो नाका. देवान आमकां आपयला, ताणें आमकां विसरून काडला, तो आमकां हर एक दीस आपयता. आमी जुदासान तो अवकाश होगडयल्या भशेन आमी अवकाश होगडोवचो नाका. देवा सांगलेल्या जाग्यार आमी देवाक आमी आराधन करया, देवाच्या लोकां मत सांगता मेळून. तिसरे जावन हांगासर आमी पळयता, तो मात्र एकलोच बापूत पळयतात आराधनाक स्तुतेक मान महिमेक योग्य जावन सार जावन त्या त्रिएक देवाक मात्र आमी आराधन करया. मोगाच्या पावनो पडनो आमकां आमी देवाच्या आतां समर्पण दिवया. सर्गीच्या बापा जेजू क्रिस्ताच्या पवित्र नामान, पवित्र आत्म्याच्या माजतीन आमी तुज्या पांयां आयल्या बापा. वीक्षक भाव भयण्या खातीर हांव तुका आर्गां दिता. तांकां सताची जाणवाय तूं फावो कर. आत्मीक दोळे ताचे उक्ते कर सोम्या. सत आनी जाणा जावन सुटका आनी आशिर्वाद जोडूंक तुवें तांकां फावो करचें म्हूण हांव तुजे लागीं मागणें करता. पडकेले संकटेंत तांकां सुटका दी सोम्या. आज देवाच्या उतरा भायर जें कितें कर्ण आसात ते सगळे संगत्यो देवाच्या उतरा मुखार जाणा जावन सुटका जोडूंक सताचो पाटलो करून तुवें ताका भाव करचें म्हूण मागणें करता. तूं ताका ब्लस कर, तूं ताका आशिर्वादीत कर. सगळ्या सर्गीच्या आशिर्वादांनी तुवें ताका बरी जावन मागता. तुका एकल्या देवाक मात्र ताणें आराधन करून तुवें भाव करचें म्हूण मागणें करता सोम्या. आमच्या मागणें आयकल्या जाप दिल्या आर्गां दिता. सर मान, सर महिमा, सर एकल्याच देवाक तुका फावो करता हांव मागता जेजू क्रिस्ताच्या नांवान. आमेन. मोगाच्या वीक्षकांनो, परत्यान या कार्यक्रमा मुखार तुमचे लागीं येता पर्यंत तुम्ही आश्रय टीव्ही वीक्षण करात. आम्ही आज या वयसून काढल्या त्या उतराच्या भागांत 3 संगती मात पडलेल्या आनी 7 संगती आसात. मुखल्या भागांत ते 7 संगती विशयी आम्ही नियाळ करतले. मोगाचे देव ते पर्यंत आश्रय टीव्ही वीक्षण करात. देव तुमकां आशीर्वाद करूं.